नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. त्याच्यामुळं माझी कामं सुरू झालेली आहेत आजचं. मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन माझं शेअर करणार आहे तुमच्याशी. तर गावाकडे गेलो होतो 2-3 दिवस. त्याच्यामुळं थोडंसं कामं पण लेट झालेत. रात्री यायला लेट झाला तर मग सकाळच्या कामांना पण लेट व्हायला लागला. तर माझं सडा रांगोळी झालं होतं बाहेरचं आणि देवपूजेची भांडी मी घासून घेत होते. कारण आता 2-3 दिवस झालं ती वापरली नाहीत, तर म्हटलं आता स्वच्छ घासून पुसूनच मगच देवपूजा करावी. म्हणून माझी इथं तांब्याची भांडी, आपली जी पूजेसाठी आपण वापरतो, ताट तांब्या किंवा देवासाठी पाणी आपण भरून ठेवतो छोटासा गडवा, ती घासून घेत होते. तसेच आज सोमवार असल्यामुळं ना मंदिरात पण जायचं आहे, त्याच्यामुळं निरंजन वगैरे पण साफ करून घ्यावं म्हटलं. तर हीच तयारी चालू होती. तर गावाकडं गेलो, त्याच्यामुळं काल रात्री काही मी मंदिरात जायची पण तयारी, म्हणजे आता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे, तर म्हटलं ते बेल वगैरे मोजून मी रात्रीच ठेवत असते किंवा बाकी पूजेची साहित्याची जमवाजमव रात्रीच करून ठेवत असते. म्हणजे सकाळी कसं लवकर म्हणजे आवरून होतं आणि बाकीची कामं आवरली, आहोंचं आवरून दिलं की मंदिरात पण लवकर जाता येतं. पण आज अगोदर देवाची भांडी घासून घेतली आणि म्हटलं देवपूजा वगैरे करावी आणि आरवचं नाहोंचं अगोदर आवरून द्यावं आणि नंतरच नित्यसेवा, देवाचं ताट. आणि मंदिराच्या बाहेर पण बेल विकायला बसलेले असतात, त्याच्यामुळं म्हटलं ताट वगैरे इथून करून न्यावं आणि तिथूनच बेल घ्यावा. कारण रात्री काही उशिरा आल्यामुळं बेल वगैरे निवडणं झालं नाही, घेणंच झालं नाही बेल. आणि त्याच्यामुळं आज थोडंसं चालू आहे. तर भांडी अशी मी घासून घेते बघा. तर ही भांडी म्हणजे घासून पुसली ना तर याच्यावरती डाग येत नाहीत. म्हणजे पितांबरी किंवा तुम्ही कोणत्या दुसऱ्या पावडरनी वगैरे घासत असाल ना, तर म्हणजे माझं असं आहे की मी भांडी घासून घेतली ना तर म्हणजे पुसून घेत असते कपड्यांनी, लगेच कोरड्या कपड्याने, मग त्याच्यावरती डाग दिसत नाहीत. तर इथं माझी घासून पुसून मी ठेवलेली आहेत बघा. तर अशी छान चमकत आहेत भांडी. तर भांड्याकडं बघून पण फ्रेश वाटत होतं. तसं तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काही गोष्टी भगवंतानी त्याच्याच हातात ठेवलेलं आहे. जसं की जन्म, मृत्यू. आणि आपल्या हातात नसतात काही प्रश्नांची उत्तरं पण म्हणजे आपल्या हातात नसतात किंवा आपल्याला कधीच काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. आणि या गोष्टी अशा आहेत, जन्म आणि मृत्यू, ते भगवंतानी त्यांच्या हातात ठेवलं आहे. त्यामुळं आपलं काहीच चालत नाही. आयुष्यात आलेली दुःख, संकटं. तर इथं माझी देवपूजा चालू म्हणजे करून झाली बघा. नित्यसेवा बाकी होती. त्याच्यानंतर म्हटलं आरवचं नाहोंचं आवरून दिलं आणि बाकीची कामं आवरून घेतली, भांडी वगैरे ओटा. तर बाकी माझी नित्यसेवा आणि जप बाकी होता, म्हटलं तो करून घ्यावा. पूजेचं ताट लावून मग मंदिरात जावं, कारण त्या दोघांचं पण वेळेवर आवरून देणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं नित्यसेवेला थोडा वेळ झाला, पण पूजा माझी सकाळीच लवकर झाली होती. तर मी हे सांगत होते की जन्म मृत्यू आपल्या हातात नसतो आणि जगात आपल्या हातात म्हणजे कोणत्याही गोष्टी झाल्या, काही गोष्टी घडल्या तरी आपण त्या बदलू शकत नाही आणि घड्याळाची काठी कोणासाठीही थांबत नाहीत. जसं आपण जर एखादा खेळ खेळत असू आणि त्याच्यातून सर्वात चांगला खेळणारा खेळाडू जर आऊट झाला तर खेळ थांबत नाही, कारण खेळ तर पूर्ण करावाच लागतो नियमानुसार. तसं जीवन पण एक खेळ आहे आणि त्याच्यातून म्हणजे संकट आली, दुःख आली तर आपल्याला तो चालूच ठेवावा लागतो. जे सत्य आहे ते स्वीकारून आपल्याला पुढंच जावं लागतं. आणि हेच मला आज सोमवार आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं तेच कारण आहे की फक्त आपण आपले कर्म चांगली करत राहायचं आणि आपल्या हातात आहेत त्या गोष्टी आपण आनंदाने जगायच्या आणि करून घ्यायच्या. कारण जीवनाचा काही भरोसा नाही, कुठल्या क्षणी काय होईल. आणि भगवंताला पण म्हणजे हेच प्रत्येकाला अपेक्षित असतं की सुख सगळ्यांना हवंसं असतं. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा सर्व आनंदित होतात, पण जेव्हा माणूस हे जग सोडून जातो तेव्हा सर्वांना दुःख होतं. सहजासहजी आपल्याला ते दुःख आपल्याला सहजासहजी पचवता येत नाही का आपण स्वीकारत नाही. जसा आनंद लवकर स्वीकारतो तसं दुःख लवकर स्वीकारलं जात नाही. आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळं झालेल्या गोष्टी काही असतात त्या आपण सोडून देऊन आपण तिथून आपल्या आयुष्याची सुरुवात तर करणंच असतं. कारण जीवन तर आपलं असं पुढं जाणारच नाही. कारण जी कामं आपण ठरवलेली आहेत, आपण जी कामं करणार आहोत, ती कामं तर आपल्याला नित्यनियमाने करणंच आहे आणि करावीच लागतात. आपलं जीवन थांबवून चालत नाही. म्हणून तर अशाच काही गोष्टी असतात आपल्या आयुष्यात, त्या आपण प्रत्येक शेअर पण करू शकत नाही. तर नंतर माझं देवपूजा वगैरे झालं. थोडं उलटसुलट झालं. आज देवपूजा झाली, नंतर स्वयंपाक आहोंचं आवरून दिलं. त्याच्यानंतर मी नित्यसेवा केली आणि पूजेचं ताट लावून घेतलं. तर आज काही बेल वगैरे नव्हता, गावाकडूनच आणलेली थोडीशी फुलं होती ती घेतली मी. आणि आता थोडंसं
आवरून घेतलं, कारण घर पण आवरायला वेळ गेला माझा आज बराच वेळ, आणि मंदिरात जायला पण आता ऊन पण आहे आज बाहेर भरपूर. तर म्हटलं ताट लावून घ्यावं पूजेचं आणि मंदिरात जाऊन यावं. तर आज असा काही मूड पण नव्हता. गावाकडून आल्यावर थोडंसं बोर पण होतं, म्हणजे इथं करमत पण नाही, असं फ्रेश वाटत नाही. तर हे बघा पूजेचं ताट मी लावून घेतलेलं आहे आणि मला बेल तिथं गेल्यावर निवडून घ्यायचं आहे, त्याच्यामुळं थोडासा तिथं पण जास्त वेळ मला जाणार आहे आणि उशीर झाला आहे. तर मंदिरात पण भरपूर गर्दी असेल आज, आणि त्याच्यात श्रावण महिना आहे, सोमवार आहे, त्याच्यानंतर बघा मी मंदिरात जायला निघाली. म्हटलं जाऊन अगोदर बेल घेते, तर इथं बेल निवडून घ्यायचा होता मला. तसे तर त्यांनी असे पुढे बनवून ठेवतात ते, पण त्याच्यात किती आहेत, कसे आहेत पानं, म्हणजे असे त्याच्यावर कीड वगैरे आलेली चालत नाही किंवा तुटलेली पानं चालत नाहीत. तर मी बेल निवडून घेऊन मंदिरात आले आणि वेटिंगलाच थांबले होते. तर अशी छान अशी पूजा चालू होती बघा महादेवांची. तर आज भगवंताकडे एवढंच मागणं होतं की जी सुखं आहेत, जी दुःखं आहेत, ती प्रत्येकाला येणार आहेत, पण त्या संकटातून, त्या दुःखातून प्रत्येकाला बाहेर येण्याची भगवंतानी हिंमत द्यावी, अशीच मला आज महादेवाला विनंती करायची आहे. आणि त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर म्हणजे साबुदाणा भिजवला होता, तर म्हटलं करून घ्यावा, कारण खूप उशीर झाला होता आज. आणि फराळ करून घेतला. आणि आणि आज छोटाच व्हिडिओ मी क्लिप कमी घेतलेत, छोटेच व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी फराळ करून घेते आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. आणि श्रावणी सोमवारच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.